माझं पहिलं काम साधारण 900 रुपये पगारावरती चालू होतं आणि तिथं मला काम होतं की साफसफाई करणे. आपल्या मराठी माणसाला कोणी अडवलं का व्यवस्थित करायला? आपण बाहेरून येणाऱ्या माणसाला बोलत असतो, तुम्ही इथे येऊन धंदा करा. तुम्हाला कोणी अडवलंय? तुम्हाला कुठं जायचंय? तुम्हाला एकच ब्रांच करायची का? तर अभ्यास वेगळा आहे. तुम्हाला जगात जायचं तर अभ्यास वेगळा आहे. राज्यात धंदा करायचा आहे तर अभ्यास वेगळा आहे. पवारसाहेबांना भेटलो मी आणि पवारसाहेबांना मला 42 मिनिटं दिले. साहेबांनी जाताना मला सांगितलं की राहुल, कुल्फीचं भविष्य काय तुझ्या? त्यास माझे 100 शाखा झाल्या. प्रवीणदादा गायकवाडांनी माझं भेट करून दिली. माझे व्यावसायिक गुरु आहेत ते. आणि पवार साहेबांनी तुझं विजन काय आहे? साहेबांना म्हटलं, साहेब जगात किती देश आहे मला माहीत नाही, 105 आहे का 110 आहेत, काहीतरी देश आहेत म्हटलं. पण एक दिवस ह्या सगळ्या देशाला आपण आपली लाडाची कुल्फी चालू. स्वप्न बघायला टॅक्स आणि जीएसटी लागत नाही. जर तुमची घरी आई धुणं भांड्याचं काम करत असेल, वडील वॉचमन असेल कुठं, तर तुम्हाला मोटिवेशनची गरज काय हो? साहेबांना तेच म्हटलं की साहेब ज्यावेळेस कुल्फी बाहेर जाईल ना, तर आपली संस्कृती सुद्धा बाहेर जाणार आहे. नावाबरोबर तुमची संस्कृती जाते. नमस्कार. विनर्स टॉक शोच्या आजच्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. यशस्वी होण्यासाठी शिक्षणाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पण अनेकदा आपण शिक्षण म्हणजे शाळा कॉलेजमध्ये घेतलेली डिग्री एवढंच समीकरण बांधलेलं असतं आणि त्या बाबतीत दुर्दैवाने म्हणावं लागतं की डिग्री इज ओव्हररेटेड. म्हणजे पहा ना, आपल्याकडे आपण एखादा कोर्स केल्यानंतर सर्टिफिकेट मिळतं आणि त्या कोर्समधून माहिती मिळते. पण माहिती, ज्ञान, शिक्षण आणि अनुभव या गोष्टी जरी समानार्थी वाटल्या तरी थोड्या वेगवेगळ्याच असाव्यात. कसं ते आजच्या भागामध्ये आपल्याला कळणार आहे. कारण मला असं वाटतं की लाडाची कुल्फी हा एका मराठी माणसाचा देशातला सगळ्यात मोठा ब्रँड कुल्फीचा, ज्याचे आज 500हून अधिक आउटलेट्स आहेत आणि आता परदेशातल्या ग्राहकांच्या सेवेसाठी तो ब्रँड सज्ज आहे. या ब्रँडची सुरुवात ज्यांनी केली, त्या ब्रँडचं इतकं व्यापक स्वरूप ज्यांनी घडवलं, असे उद्योजक आज आपल्याबरोबर आहेत. लाडाच्या कुल्फीचे राहुल पापळ सर. आणि सरांचा जो प्रवास आहे तो समजून घेताना मला वाटतं आत्ता मी जे म्हटलं की शिक्षण, अनुभव याच्यामध्ये काय नेमका फरक असतो तेही आपल्याला कळणार आहे. कारण अनुभवांच्या शाळेतले ते PhD आहेत असं म्हणायला हरकत नाही. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आणि मला अर्थातच तुमच्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली तिथे आधी डोकावंसं वाटतं आहे की मी आत्ता जे म्हटलं की एक शैक्षणिक पार्श्वभूमीला आपल्याकडे खूप महत्त्व दिलं जातं. तर तुमच्या बाबतीत मात्र चित्र थोडंसं वेगळं आहे. तर त्याविषयी थोडं सांगा. नाही, एकतर माझं मूळ गाव बिबिवाडी, पुण्यातील माझं गाव बिबिवाडीचं आहे. आणि घराशेजारीच माझी शाळा होती. शाळेचं नाव होतं सीताराम आबाजी बिबवे, 7वी पर्यंत. आणि 8वीला मी यशवंतराव चव्हाण, तिथं चिटकून शाळा, एकत्रित शाळा. आणि यशवंतराव चव्हाणला मी 2 वर्ष सलग नापास झालो. घराजवळ शाळा म्हटलं की आपला थोडंसं जरा टिपिकल आमच्या भाषेत म्हणायचं तर बाह्य असतो, आपला ॲटिट्यूड असतो की माझ्या घराजवळ शाळा आहे, तर भांडखोर होतो. तर 2 वर्ष सलग नापास झालो. त्या शाळेत 2 वर्ष कुणी नापास नव्हतं झालं, माझाच रेकॉर्ड होता. तर 2 वर्ष सलग नापास झालो. जे सर कुठे सर होते, कुठे सरांनी आम्हाला शाल नारळ दिला आणि पाठवलं. पाठवल्यानंतर काय करायचं, आईला एक प्रेशर असतं, मुलगा कसाही असो, आईला तो चांगलाच वाटतो, सर्वसामान्य आहे. तर मला नाईट स्कूल जे आहे बाजीराव रोडला पुण्यात, सरस्वती विद्या मंदिर म्हणून आहे नाईट स्कूल, तिथं मला नाईट स्कूलला पाठवलं. आणि सकाळी मुलगा बिघडू नये म्हणून कामाला तू जा, असं रेटा आईचा होता. तू बिघडशील त्या मूड मध्ये होतो ना, एक गरम रक्त असतं आणि गावठणाची फॅमिली, मग ते थोडस भांडखोर होईल, मुलगा वाया जाईल, या दृष्टीने कामाला लावलं. न्यू गुजर फार्मास्युटिकल म्हणून आजही चिमण्या गणपती चौकात आहे. किशोर मेहता त्या मालकाचं नाव आहे. ते सुद्धा आज सुद्धा माझ्या संपर्कात आहेत. आणि तिथं कामाला लागलो मी. तर ज्यावेळेस वय 14च होतं माझं, तर त्या मालकाला प्रश्न पडला, काय काम द्यायचं. माझं पहिलं काम साधारण 900 रुपये पगारावरती चालू होतं. आणि तिथं मला काम होतं की साफसफाई करणे, असं काम होतं. दिवसभर मी काम करायचो आणि संध्याकाळी 7 वाजता माझ्या मी रात्र शाळेत. पण तिथला सुद्धा रेकॉर्ड मोडला मी. तिथेही नापास झालो. मग सलग 3 वर्ष नापास झालो. नंतर करायचं काय, म्हणजे शिक्षणच करायचं नाही असं ठरवलं.
कारण पासच होत नाही, घरचेही कंटाळले हम्म. फी भरून किंवा काय, परिस्थिती नाजूक होती. असा हा सगळा प्रवास झाला. आणि मग पुढे पुढे जसं काय अनुभव येत गेले, संधी येत गेल्या, हम्म. ते अनुभवत गेलो. मॅच्युरिटी जास्त वाढली. म्हणजे म्हणतात ना की आधी म्हणायचे की ह्याच्या नादी लागू नको, हा 12 गावचं पाणी पिला. हम्म. ह्याचा अनुभव काय होता, त्याच्या मागचं दृष्टिकोन काय होता की ह्याला अनुभव जास्त आहे. हम्म. मग मी खूप गावं फिरली होती ना, मला अनुभव बरोबर. जास्त आला. मग त्यामुळे बरोबर. त्या अनुभवातून मी शिकत गेलो पुढे. हम्म. पण अशा परिस्थितीमध्ये स्वतःवरती विश्वास ठेवणं आणि स्वतःची वाट शोधणं हे किती अवघड होतं. कारण माझी खात्री आहे की आजूबाजूचे लोक आता तुम्ही म्हणालात तसंच म्हणत असणार की अरे हा तर काय वाया गेला, याचं आता काय भविष्य, आता पुढे काय होणार. नाही, काय होतंय, जशी तुमची संगत असते ना हम्म. तशी तुम्ही वाढत असता. सिम्पल. पण वयाच्या 14व्या वर्षी मी सांगितले न्यू गुजर फार्मास्युटिकल लाईनमध्ये मी कामाला लागलो. कामाला लागल्यानंतर असं झालं की तिथं पाटील नावाचा सेल्समन नव्हता आला. हम्म. मग आमचे किशोर मेहता, शेवट मारवाडी माणूस, तो म्हणा राहुल तू ऑर्डर घ्यायला जा. हम्म. मला इंग्लिश येतच नव्हतं लिहिता. मग मेडिकलमध्ये जायचं. मेडिकलमध्ये जी शॉर्ट औषधं असायची हा. ती एक शॉर्ट बुक असायची त्यांची. आजही मेडिकलला जाऊ, औषध संपले की तो का वहीत लिहितो. हम्म. मग डिस्ट्रीब्युटरचं काय काम असतं, त्या वहीत जाणे, त्याचे जे प्रोडक्ट आहे ते लिहिणे आणि संध्याकाळी माल देणे, ही सायकल आहे. बरोबर. तर तुला ती जमेल का? म्हटलं सर जमेल. काय म्हटलं मी? जमेल. जमेल. नाही म्हटलं नाही. हम्म. संधी येत असते आपल्याला, पण आपल्याला जमत नाही म्हणून आपण ती नाही सोडून म्हणत देतो. असतो. हम्म. म्हटलं सर जमेल मला, मी जातो. मी गेलो तिकडे सायकल घेऊन सिंहगड रोडला, आणि मला यादी दिली ती मेडिकलची. एक 8-10 मेडिकल तू कर, हे नावं आहेत. मला 8-10च्या पेक्षा जास्त दिसली. मी जास्त मेडिकलमध्ये गेलो. हम्म. मग तिथेही गेल्यानंतर गंमत अशी की त्यांनी कॉम्बिफ्लॉम सांगायचे मला, की कॉम्बिफ्लॉम, बिकासूल, ॲझी, नाईस अशा गोळ्यांची नावं आजही पाठ आहे माझ्या. तर ते इंग्लिशमध्ये सांगायचे, हम्म. मी मराठीत लिहायचो कॉम्बिफ्लॉम. हा. माझ्या डोक्यात काय होतं, रिझल्टच द्यायचा आहे ना फक्त. बरोबर आहे. हम्म. फक्त ऑर्डर व्यवस्थित आणणे, ऑर्डर देणे, ही सिस्टीम फक्त व्यवस्थित जमली पाहिजे. हम्म. त्याला शिक्षणाचं आड आलं का माझं काय? हम्म. नाही चालत. मी मराठीत लिहायचो आणि त्या जे कॉम्प्युटरला मॅडम बसायच्या त्यांना वाचून दाखवायचो की बिकासूल एक बॉक्स कर, हम्म. ॲझी एक बॉक्स कर, कॉम्बिफ्लॉमचा एक बॉक्स कर, ह्या मेडिकलला कर. मग ते मी अशी ती सिस्टीम चालू झाली. हम्म. आणि त्यावेळेस माझे जे संगती होते, म्हणजे मेडिकल लाईनमध्ये सगळ्यात जास्त राजस्थानी लोक आहेत. हा. ही राजस्थानी लोक एवढी सुंदर आहेत, म्हणजे यांच्याकडून खरं शिकलं पाहिजे. हम्म. एकतर म्हणजे मानसिकता बघा कशी आहे. आपण स्पॉट आहे किंवा माझ्या मामाचं दुकान आहे, माझं स्वतः दुकान आहे म्हणून दुकान टाकतो. हम्म. ते स्पॉट आहे म्हणून टाकतात. जिथं कस्टमर आहे तिथं ते पोचतात, आपण पोचत नाही. हा. जिथं कस्टमर आहे तिथं राजस्थानी माणूस पोचतो. म्हणजे म्हणे ना की जिथं ना जाय गाडी का बैलगाडी उधर जाय मारवाडी. म्हणजे जिथं कस्टमर आहे तिथं ते गेलेत. आपलं तसं आहे का? सेफ झोन सोडतो का आपण? नाही. आपण काय करतो, मला काम जॉब जरी पाहिजे तरी घरात जवळ पाहिजे, घराजवळ पाहिजे. आणि व्यवसाय करायचा तो माझ्या जवळच पाहिजे, की म्हणजे माझ्या लांब नाही जायला पाहिजे. मग आपण गावाशी निगडीत असतो, आपल्या फॅमिलीशी असो, खूप ते सेफ झोन आहे तो. तो सेफ झोनच्या बाहेर जाऊन जेव्हा राजस्थानी समाजाने काम केलं तर त्यांना मानलंच पाहिजे ना. ते माझे सगळ्यात महत्वाचे मित्र आणि व्यावसायिक गुरु म्हटलं तरी चालेल. आपण काय म्हणतो, हे लांबून आला इथं धंदा करतो, तुम्हाला कोणी अडवलंय का? अडवलंय का? आपल्या मराठी माणसाला कोणी अडवलंय का व्यवसाय करायला? आपण बाहेरून येणाऱ्या माणसाला बोलत असतो, तुम्ही इथे येऊन धंदा करा, तुम्हाला कोणी अडवलंय? तुम्ही का नाही करत? प्रॅक्टिकल आहे ना. म्हणजे जेव्हा मला उत्तराखंडमध्ये मी गेलतो किंवा एक वाद झाली माझी थोडीशी उत्तराखंडला, ते विचारतो तू किधर काय? म्हटलं भारतचा आहे मी, म्हणजे भारताचा आहे मी. आपलं देश आणि आपलं गाव काय तर भारत आहे. बरोबर. तर ही दृष्टी नाहीये. अजून पण आपण राष्ट्रवादात अडकलेलो आहे. यातून बाहेरून पडून आपण सुद्धा व्यवसाय केला पाहिजे. तुकाराम महाराजांनी त्या काळात सांगितलंय, विश्वास माझे घर, जे विश्वास माझं घर आहे. मग आपण का अडकतोय आपल्या गावात? ते बाहेर जाऊन आपण व्यवसाय केला पाहिजे. हे तुम्ही जे अनुभवातून शिकायला सुरुवात केली, त्यातून कुठेतरी तुम्हाला उद्योगाची वाट मिळाली असेल की आपण उद्योजक व्हावं, पण जी परिस्थिती होती त्यात हे स्वप्न फार मोठं असेल ना? नाही, का ते स्वप्न मोठंच पाहिजे असतं. स्वप्न पाहायला अजिबात पैसे लागत नाही. लागतात का? कोण म्हणतं का तुला स्वप्न पाहिले तू जीएसटी भर, इन्कम टॅक्स भर, तू खूप मोठं स्वप्न पाहिलंय? असं काय आजपर्यंत तरी काय झालं नाही. बरोबर. तर स्वप्न मोठं पाहिलं पाहिजे. मी हे सगळं लाईन करत असताना आहे ना, एका कंपनीत कामाला लागलो आईस्क्रीम इंडस्ट्रीच्या. आणि आईस्क्रीमच्या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा मी कामाला लागलो तेव्हा मला खूप अनुभव आला. 10 वर्ष मी मेडिकल लाईन काढली होती आणि आईस्क्रीम इंडस्ट्रीमध्ये मी कामाला लागलो.
पण त्यावेळेस मी ॲज अ सेल्समन म्हणून लागलो होतो. हम्म. पण त्या कंपनीत पद्धत अशी होती की जो आठवड्याला जास्त ऑर्डर आणत मग त्याला कॅप, पेन, टी शर्ट, शूज असं काही गिफ्ट द्यायचे. हा. ही मार्केटिंगची स्टाईल आहे. मी 42 आठवडे टॉपर होतो. 42 42 आठवडे सलग ज्या दिवशी कामाला लागलो तिथून 42 आठवडे टॉपर होतो. त्याचं कारण काय आहे की मी माझ्या कामाशी प्रामाणिक होतो. हम्म. म्हणजे जे जे काम केलंय म्हणजे शाळेपासून भांडणं पण केली की प्रामाणिकपणेच केली आणि जे जे काम केले ते प्रामाणिकपणे केले. म्हणजे मला आतून एक हे होतं की मी जर मालकाने जर पैसे कमवले तर मला मिळणार, ही भावना कामगारांची आत्ता सगळ्यांची नाहीये पण माझी मानसिकता होती. हम्म. तर मी 42 आठवडे टॉपर होतो. मग तिथला एक संधी येत असते तर तिथला मार्केटिंग हेड सोडून गेला काम. मग त्याचे ओनर अटल होते त्या आईस्क्रीम कंपनीच्या. ते म्हणले राहुल असं कर की त्या मॅनेजरला सांगितलं की राहुलला तुम्ही मार्केटिंग हेड करा. हम्म. त्याचं शिक्षण काय पाहू नका, त्याला मार्केटिंग हेड करा. मी मार्केटिंग हेड झालो. ज्या दिवशी हेड झालो ना मी तर त्या दिवशी कंपनीचा टर्नओव्हर साधारण एक 9 कोटीच्या आसपास होता त्या कंपनीचा वार्षिक. मी तो 13 कोटीवर नेला एका वर्षात. पण ज्या दिवशी 13 कोटी नेलं नसेल मी त्या दिवशी मी रात्री झोपलोच नाही. कारण ते 13 कोटीची अमाऊंट माझ्या डोळ्यासमोर दिसत होती. अरे मी 13 कोटी करू शकतो. मग त्यावेळेस एक ऊर्जा असते, एक स्पार्क असतो तो आपल्या डोक्यात येत असतो. आणि त्याच वेळेस माझं लग्न झालं. मग लग्न झाल्यानंतर तो पगार जो काय मार्केटिंग हेडचा 27-28 हजार होता त्यावेळेस मला, तो खूप होता. त्या जीवावरच माझं लग्न झालं. पण माझं लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी मी जॉब सोडला आणि 6 महिने घरी सांगितलं नाही, काय नाही. कारण मला आत्मविश्वास होता की मी काही ह्यात करू शकतो. मग माझ्या डोक्यात आलं की आपण काय केलं पाहिजे. तर मला तो स्पेस दिसत होता, मार्केटला स्पेस कळायला पाहिजे की कुठल्या प्रोडक्टचा स्पेस आहे. मला कुल्फी दिसली. मी कुल्फीच्या मागे 5 वर्ष काम केलं. अशी सगळी त्यात खूप रोमांचक गोष्टी आहेत त्या बाकी खूप. मग कुल्फी दिसली, मग कुल्फीचा थोडासा आमचा उगम झाला. म्हणजे स्वतःवरती विश्वास पाहिजे, स्वप्न पाहिजे, त्याचा पाठलाग मात्र तुम्ही प्रामाणिकपणे केला पाहिजे. म्हणजे व्यवसाय करणं तुमचा हेतू काय आहे याच्यावर सुद्धा सक्सेस तुमचा अवलंबून असतो. बरोबर. पण आता तुम्ही जे म्हणताय ते की एक आता तुम्हाला एक आयडिया मिळाली, असं आयडिया म्हणूया, मिळाली. की एक कॉन्सेप्ट मिळाला की मला याचा उद्योग करायचा आहे. त्याला तुम्ही सुरुवात केली, त्यातही अनेक अडचणी आणि ह्या सगळ्यावर मात करत. पण आज लाडाची कुल्फीचा जर प्रवास बघितला तर इतक्या कमी काळामध्ये इतकं मोठं यश तुम्ही संपादन केलेलं आहे. एक ब्रँड म्हणून जी आपण इमेज म्हणतो लाडाच्या कुल्फीची झालेली आहे. आज महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, आता मध्य प्रदेशामध्ये सुद्धा आपल्या ब्रँचेस आहेत आणि अजून 10 वर्षाचाही कंपनीचा प्रवास पूर्ण झालेला नाही. त्याच्या आज 400 ते 500 आउटलेट्स असणं हा इतका मोठा प्रवास आहे. तर यासाठी काही मॉडेल डोक्यात होतं का, किंवा ही सगळी आखणी कशी केली तुम्ही? याची युद्धनीती काय? नाही, युद्धनीती 100% आखली होती. कारण माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला इथून मुंबईला जायचं असेल तर तुमचा रोड तुम्ही पहिला चॉईस केला पाहिजे. उदाहरण आपण करतोच की कुठून ट्रॅफिक असेल किंवा काय असेल आपण करतोच ना, की प्लॅन करतोच की कुठं तिकीट कमी आहे का, रेल्वेचं, विमानाचं तिकीट जास्त आहे का, टू व्हीलर गेलं तर किती पेट्रोल लागेल, कार घेतलं तर किती पेट्रोल लागेल, किती टोल लागेल, याचा आपल्याकडे अभ्यास असतो. सेम तसं व्यवसायाचं आहे. तुम्हाला कुठं जायचंय, तुम्हाला एकच ब्रांच करायची का तर अभ्यास वेगळा आहे. तुम्हाला जगात जायचं तर अभ्यास वेगळा आहे. राज्यात धंदा करायचा आहे तर अभ्यास वेगळा आहे. तर माझा अभ्यास होता की मला IPO काढायचा आहे, मला जगात व्यवसाय करायचा. म्हणजे पवार साहेबांना भेटलो मी, शरद पवार साहेब एकच येतात पवार साहेबांना भेटलो मी आणि पवार साहेबांना मला 42 मिनिटं दिले. साहेबांनी जाताना मला सांगितलं की राहुल, कुल्फीचं भविष्य काय तुझ्या. त्यास माझे 100 शाखा झाल्या. प्रवीणदादा गायकवाडांनी माझं भेट करून दिली, माझे व्यावसायिक गुरु आहेत ते. आणि पवार साहेब म्हणले तुझं विजन काय आहे. साहेबांना म्हटलं साहेब जगात किती देश आहे मला माहीत नाही, 105 आहे का 110 आहेत, काहीतरी देश आहेत म्हटलं. पण एक दिवस या सगळ्या देशाला आपण आपली लाडाची कुल्फी चालू. क्या बात. परत मगाशी सारखी की स्वप्न बघायला टॅक्स आणि GST लागत नाही. जी गोष्ट तुम्ही सतत बोलता ना ती तुमच्या आयुष्यात घडत राहते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. प्रत्येकाचा काय असं मला माहित नाही. नुसतं बोलून चालणार नाही, त्याला कृतीची एक गरज लागते. बरोबर. ती कृती तुमची चांगली योग्य पाहिजे. पण साहेब, मुळात इतकं मोठं बोलणं हेही अनेकदा होत नाही. तुम्ही म्हणताय ती कृतीची जोड तर आहेच गरजेची, पण मुळातलं ते मोठं स्वप्न पाहणंच होत नाही. स्वप्न पण असतात. पवार साहेबांच्या समोर बोलणं सोपं नाही. चांगले तो मम होतात. पण मला तिकीट नव्हतं घ्यायचं ना, मला राजकारण नव्हतं जायचं. त्यामुळं पवार साहेब आपले बॉल टाकत होते, मी सिक्सर मारत होतो.
अशी ती फार गंमत झाली. पण लाडाच्या कुल्फीचं जे भविष्य जे आहे ना ते खूप ब्राईट आहे. हे लाडाची कुल्फी वाढायची काही 2-4 कारणं आहेत. हं. महत्वाचं काय आहे, की बरेचसे ब्रँड फक्त फ्रँचायझी कॉस्टवरती खेळतात, हं. की मला कॉस्ट मिळली बस, आता चालली न चालली शाखा. पण तसं न करता, की माझ्या प्रत्येक शाखेवरती मी वैयक्तिक माझं लक्ष असतं स्वतः आजही. आणि कमीत कमी कॉस्टमध्ये माझं मॉडेल कसं उभं राहता येईल. हं. एक तर काय आहे, दुकानांची संख्या खूप वाढलेली आहे. दुकानांचे रेंट्स खूप वाढलेले आहेत. आज कुठलंही दुकान बाणेरमध्ये जर घ्यायचं असेल तर 50,000, 60,000, 70,000 अशी रेंट आहेत. मग आत्ताची परिस्थिती अशी आली, की दुकानांसाठी किंवा मालकासाठी आपण काम करायचं का? हं. अशी परिस्थिती आली. मग मी काय केलं, की फूड ट्रक डिझाईन केला. त्याला फूड ट्रक घेतला, एक पॅगो घेतला, छान डिझाईन केला हं. आणि त्याला मॉडेल छान केलं. म्हणजे असं आपण युरोपात जे फूड ट्रक रोडला दिसतो हो. तसा फूड ट्रक डिझाईन केला आणि त्यात मी कुल्फी भरली. रेंट नाही, हं. 0. कुठेही तुम्ही चौकात थांबू शकता. हॉकर्सचं लायसन घेऊन. हॉकर्सचं लायसन खूप स्वस्त मिळतं. 3,000 रुपये पुणे महानगरपालिकेचं या 3,000 रुपये. कुठल्याही चौकात थांबा. स्वतः ओनर जर बसला गाडीवर, स्वतःच ओनरच आम्ही देतोच. तर त्याला तो जॉबवरून येतो 6 वाजता, 7 वाजता. साधारण 7:30-8 वाजता आमचा फूड ट्रक चौकात लागतो. 12 वाजता घरी जातो. 5,000 रुपये धंदा घेतो. आणि त्याला 37% मार्जिन आहे. हं. हं. 37%. 5,000 धंदा घेतला 37% किती पैसे झाले? हं. आमचं सर्वसाधारण शाखा, मी म्हणते काही नाही जरी झालं तर 30,000 ते 40,000 रुपये आमचे एक शाखा आमची कमवते. म्हणजे बरेच जणांनी ब्रांच घेताना पहिल्यांदा पार्ट टाइम घेतो आम्ही असं झालं. हं. पण जो तिथं कामाला जातो त्याचा पगार आहे 15,000 ते 17,000 रुपये आणि माझी ब्रांच संध्याकाळी 4 ते 5 तासात त्याला 30,000 ते 35,000 मिनिमम कमवून देते. मग पार्ट टाइम काय झालं? हं. मग असं करता करता एका एका माणसाने माझ्या 14 शाखा घेतलेल्या आहेत. हं. 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 वाह! म्हणजे माझं म्हणणं आहे काय आहे, की आपल्याला जर कृष्ण व्हायचं असेल हं. तर खालचे पाय मजबूत करायला लागतील. म्हणजे आपला व्यवसायाचा जो ग्राफ आहे तो पिरामिड सारखा पाहिजे. हं. खालचा बेस मजबूत पाहिजे. मग आपण वरती सस्टेन राहू शकतो. तर खाली जर तुम्ही वीक केले त्यांचे पाय तर तुम्ही कधी ना कधी पडणार आहे. हं. हं. त्यामुळे आमचे खालचे पाय एवढे मजबूत केलेत आणि सर्वसामान्य लोकांना घेऊन ही कंपनी मोठी झालेली आहे. हं. म्हणजे माझ्याकडं आजही अग्रीमेंट करायला जर कोण आलं आणि खूप पैसे असेल तो म्हणतो की यात पैसे मिळतात तर लोक येतात ना हां. की 4-5 गाड्या घ्या, मी कामाला लावतो माणसं. मी त्याला सांगतो घेऊ नको. तू स्वतः गाडीवर बसणार असाल तरच तू माझी शाखा घे अथवा घेऊ नको. हं. म्हणजे ज्याच्या घरात अजून आधीच पैसे आहेत त्याच्या घरात अजून किती कोंबाजी आहे. हो. ज्याची परिस्थिती आहे हं. मी म्हणतो कारण लागतं. जसं तुम्ही मगाशी म्हणालात, की उद्योगाचा हेतू काय आहे तो हेतू काय कारण लागतं ना. हं. म्हणजे माझं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य उभं राहिलं हं. त्याचं मूळ कारण काय आहे की मला असं वाटतंय की जिजाऊंच्या वडिलांना भावांना निजामाने हत्या केली. हं. बरोबर, हे सगळ्यांना माहीत आहे. त्या जिजाऊंना किती वाईट वाटलं असं ना की आपल्या देशात, आपल्या राज्यात, आपल्या ह्याच्यात माझ्या वडिलांची कत्तल होती, भावाची कत्तल होती, तर आपलं स्वराज्य असावं स्वतःचं असं त्या आईला नसन वाटलं? हं. नसन वाटलं का? नक्कीच वाटलं असेल. स्वराज्य उभं व्हायचं कारण मला असं वाटते ते आहे. हं. त्या जिजाऊंनी सांगितलं असेल महाराजांना ना हं. ही हत्या आपल्या अशी केलेली आहे लोकांनी आपल्या, तर आपलं स्वतःचं चांगलं स्वराज्य पाहिजे. म्हणून स्वराज्य घडण्यामागं ती घटना सुद्धा महत्वाची आहे. खरं. त्यामुळे कुठलीही गोष्ट होण्यासाठी एक प्रबळ मजबूत कारण लागतं. हं. मोटिवेशन म्हणतो ऐकून काही होत नाही. जर तुमची घरी आई धुणं भांड्याचं काम करत असेल, वडील वॉचमन असेल कुठं, हं. तर तुम्हाला मोटिवेशनची गरज काय हो? हं. तर ते मोटिवेशन नाही का? तुमची अडचण हीच मोटिवेशन आहे. वा. तुमचं अपमान हेच मोटिवेशन आहे. हं. सिंपल. कारण फक्त पाहिजे की व्यवसायाचं एक कारण गरजेचं आहे तुमचं. कारण स्ट्रॉंग असेल तर तुम्ही यशस्वी होता. वा. मगाशी तुम्ही पवार साहेबांबरोबर झालेल्या भेटीचा उल्लेख केला. तर त्याच भेटीमध्ये मला वाटतं तुम्हाला एक फार मार्मिक प्रश्न त्यांनी विचारला होता, की आता परदेशात तुम्ही ब्रँड घेऊन जायचं हो. म्हणताय. तर मग ब्रँडचं नाव काय असणार? नाही का बदलणार का ते? हो. हा प्रश्न विचारला होता त्यांनी. साहेबांना मी काय सांगितलं की साहेब, जगभरातून आज आपल्या ब्रँडवर, आपल्या भारतावरती हल्ला केलाय म्हटलं आर्थिक. हं. बरोबर. उदाहरण मी सांगतो, हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनी ही इंडियन कंपनी आहे का? ती नाही आहे. ती US बेस्ड कंपनी आहे.
ती श्रीलंकेला येईल की श्रीलंका युनिलिव्हर करते. हम्म. आजपर्यंत ह्या कंपन्यांनी फेअर अँड लवली लावून कोण गोरं झाले का? मला आज एक उदाहरण फक्त द्या. हिंदुस्थान युनिलिव्हरचे सगळे प्रोडक्ट हे फक्त जाहिराती, ऍड्स, की ऑर्डर आले की गोरं होतंय, फेअर अँड लवली की साधी, असं कोणी झालंय का? असं नाही. त्यांची संस्कृती इथं आणली त्यांनी. मर्सिडीज भारतात आला, मर्सिडीज नाव बदललं. मॅकडोनल्ड भारतात आला, बदललं नाव. KFC भारतात आला, बदललं नाव. आपला जी संस्कृती भारताची ताजं आणि गरम खाणं, ही संस्कृती यांनी फ्रोझन करून घेतली. डॉमिनोज गरज आहे का? ह्यांची संस्कृती त्यांनी इथं आणली ना. साहेबांना तेच म्हटलं की साहेब, ज्यावेळेस कुल्फी बाहेर जाईल ना, तर आपली संस्कृती सुद्धा बाहेर जाणार आहे. नावाबरोबर तुमची संस्कृती जाते. तर म्हणून आपण नाव काय बदलणार नाही. लाडाची कुल्फी मराठीत नाव आहे ना, तिथे गेलं इंग्लिश म्हणू. कुल्फीला इंग्लिशमध्ये कुल्फीच म्हणतात. लाडाची नाव इंग्रजीमध्ये लिहू ना आपण. आता मी कर्नाटकमध्ये ब्रांच दिलं, मी कर्नाटकमध्ये लाडाची कुल्फीच लिहिली आणि एका साईडला इंग्लिश लिहिलंय, मराठी नाही लिहिलं. काहीही फरक पडत नाही. तुमचं प्रोडक्ट क्वालिटी असेल ना, तर तुम्ही नाव काही ठेवा. काही नाव तर तुम्ही म्हणलं ना की खूप ब्रँड आहेत, माहिती आहे तुम्हाला पण. लुई विथॉन, मला पण ती नावं येत नाही एवढी, जीभ वाकडी होती आपली, ती तरी सुद्धा घेतो आपण. का? तर त्याला प्रोडक्टला क्वालिटी आहे. मग तसं घेतील ना माझी क्वालिटी बघून. आणि मला वाटतं यामुळे लाडाची कुल्फी बरोबर कुठेतरी तुम्ही म्हणाला तसं मराठी संस्कृतीचाही प्रचार आणि प्रसार होतो आहे. होतो ना, 100%. का नाही? कारण आपल्याला खूप न्यूनगंड आहेत का, असतात का? आणि तुम्ही एक यशस्वी उद्योजकाची काय नेमकी व्याख्या करता, कशा पद्धतीने बघता, खास करून मराठी यशस्वी उद्योजक? काय होतंय, एक मराठी उद्योजक म्हटलं ना की एक तर टिपिकल आपल्याला एक स्वप्न असतं आपलं की थोडेसे पैसे आले की उद्योजक यशस्वी कोणाला म्हणायचं, की उत्तम तुमचं आर्थिक नियोजन पाहिजे. म्हणजे मी सांगितलं असं की आपल्याला कोविड सारखा काळ आला, तर कोविड सारख्या काळात तुमच्याकडं जो फंड म्हणतो आपण की एक्सेस फंड, आपत्कालीन फंड, तो तुमच्याकडे आहे का? तर हा फंड कधीही नसतो कोणाकडे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावरती 5-5 वर्ष किल्ला लढता यावा म्हणून 5-5 वर्षाचं धान्य सगळ्या किल्ल्यांवरती ठेवलं होतं. ज्यावेळेस औरंगजेब येणार होता, औरंगजेबाला पण 5-5 वर्ष झुलवलेलं आहे. कशाच्या जीवावरती? फक्त धान्याच्या. ऊर्जा लागते ना, ऊर्जेला काय लागणार? धान्य. तर धान्य सेव्ह ठेवलं होतं. तसंच कोविड मी औरंगजेब सारखा पाहिला आणि धान्याच्या ऐवजी पैसे ठेवले आणि त्या कोविडवरती मात केली. आणि लॉकडाऊनच्या काळात सुद्धा 96 शाखेचं ओपनिंग मी केलेलं आहे. माझ्या कुठल्याही कामगाराला पगार अर्धा कोविडच्या मध्ये दिला नाही, पूर्ण दिलाय. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज माझे आदर्श आहेत. ते नुसतं जयंती पुरते, दाढी मिशा पुरते घ्यायचेत का आपण? मला दाढी नाही तर मी शिवाजी महाराज भक्त नाही का? मी बाळी नाही घातली किंवा नाही गोंदलं तर मी भक्त नाही का? जयंती नाही केली, शिवजयंती, मग मी भक्त नाही का? मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज, आता हा वेगळा थोडासा विषय, त्यात 1 मिनिट घेतो मी. जर आपल्याला घ्यायची असेल, जयंती करायची असेल, तर मला असं वाटतंय जयंती मी बंद केली, शिवाजी महाराज जयंती मी घरी करतो. म्हणजे आपण शिवाजी महाराज चौकात ठेवलेत, ते घरी आणलेत का आपण? तर घरोघरी शिवजयंती ही संकल्पना आम्ही आणली. ज्या दिवशी शिवजयंती असते त्या दिवशी घरं माझी एक फराळ असतं. म्हणजे फॅमिली सगळी. दिवाळी मी त्यावेळेस करतो. आणि मला असं वाटतंय की माझी आई ज्यावेळेस काम करायची, ती फुलं करायची, ववायची, तिला 2 रुपयावरती काम करायची. पण माझ्या आईला मी माझ्या कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून ठेवलंय. माझ्या आईला मी हयात बुक केलं पूर्ण हॉटेल, आणि हयातमध्ये मी माझ्या कंपनीचा कार्यक्रम ठेवला होता आणि माझ्या आईला स्टेजवर डायरेक्टर म्हणून बसवलं होतं. तर ती खरी शिवजयंती आहे. वा, खरं. शिवाजी महाराज आपले वर्गण्या कोणाच्या? अग्रवाल जैन यांच्या जयंती वर्गण्या. एक तरी जैन माणूस मला सांगा बरं, महावीर जयंतीची वर्गणी मागतो का? शिवाजी महाराज एवढे गरीब नाही होतो त्यांची वर्गणी मागून आपण जयंती करायला. खरं. म्हणजे मी पण सामाजिक कार्यातूनच आलेलो आहे. पण सामाजिक कार्य करताना मला असं वाटतंय की आपण उत्तम GST भरणे, उत्तम इन्कम टॅक्स भरणं, उत्तम माणूस होणं, उत्तम माणुसकीने राहणं, ही सुद्धा शिवजयंती असण्यासारखीच आहे ना. खरं. नुसतं जे काम होत नाही काय. कारण आज आपण महाराजांचं नाव अभिमानाने लावतो, तर
त्यांची प्रतिमा सुद्धा आपल्या वागणुकीतून आपण लोकांना दाखवत असतो. दिसलीच पाहिजे. मी सांगितलं ना, बरेचशा मला असे मी पण त्यातूनच गेलोय. बरेचसे अनुभव असे आले की त्या मुलाचा बॅनर असतो अध्यक्ष म्हणून, आणि नंतर शिवजयंती झाली की तोच बॅनर त्याच्या घरावर पडलेला असतो. घर पत्र्याचं असतं, त्याचं घर गळत असतं. ही सत्य परिस्थिती आहे. म्हणजे गणेश उत्सव बघा, आधारस्तंभ म्हणून चौकात असतो, पण आई वडिलांचा आधार होत नाही, मंडळाचा आधारस्तंभ म्हणून याचा होत असतो. म्हणजे मुलांनी काय केलं पाहिजे, आई वडिलांचा आधार व्हा ना तुम्ही, तर हे मंडळाचे आधारस्तंभ होतात. खरंय. आणि जसं तुम्ही म्हणालात की महाराजांच्या इतिहासातून व्यवस्थापन कौशल्य किती घेण्यासारखं आहे. जसं आपत्कालीन फंडाचा तुम्ही उल्लेख केलात की त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, ते धान्य साठवत होते, पण आपण आज पैसा साठवला पाहिजे. उद्योगामध्ये आज आता लाडाची कुल्फी सारखा उद्योग जो भरभराटीला आलेला आहे, त्याचं पुढचं भविष्य, आज IPOचं स्वप्न आता लवकरच साकार होईल. तर या सगळ्यामध्ये आर्थिक नियोजन याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि होऊ घातलेल्या उद्योजकांना काय सांगता? काय, छत्रपती शिवाजी महाराजांकडे जर पाहिलं तर गुड प्लॅनर, आणि त्यांच्यासारखा प्लॅनर मी आज तकत पाहिला नाही. शिवाय परफेक्ट प्लॅनिंग होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आयुष्य आहे ते किती आहे तर 50 आहे. 50व्या वर्षी छत्रपती शिवाजींनी स्वर्गवास घेतला. महाराजांनी शपथ केव्हा घेतली तर महाराजांनी शपथ घेतली 14व्या वर्षी. महाराजांचा लढाईचा काळखंड जर बघितला तर तो 7 वर्षाचा आहे फक्त. अख्ख्या आयुष्यातला फक्त 7 वर्ष महाराजांनी लढाई केलेली आहे. 14 आणि 7 किती होतात तर 21 वर्ष होतात. ज्या दिवशी आपण 29 वर्षाचा अभ्यास करू ना त्यावेळेस महाराज आपल्याला कळतात त्या 29 वर्षात महाराजांनी काय काय केलंय, याचा अभ्यास केला का कधी आपण? खाली बसरूर मोहीम शिवाजी महाराजांनी केली. सगळे खालची जी कोकण किनारपट्टी आहे, कोकणातील जी किनारपट्टी ती सगळी ताब्यात घेतली होती. केरळ पासून सगळी ती का घेतली होती ताब्यात? काय गरज होती का शिवाजी महाराजांना? तर ह्याच्या असं लोक विचारतात, काय अरे तर मसाले होते ना. म्हणजे ज्यावेळेस म्हणायचे की भारतात सोन्याचा धूर निघतोय, सोन्याचा धूर म्हणजे काळी मिरी, त्याला ब्लॅक गोल्ड म्हणायचे, तर त्यावेळेस जास्त आपल्याकडे होती तर ती ब्लॅक गोल्ड होतं. तर शिवाजी महाराज ते मस्कत, दुबई किंवा जे जे काही भाग आहेत पोर्तुगल हे जे एक्सपोर्ट करायचे. अच्छा. महाराज एक उत्तम व्यावसायिक होते. हे सुद्धा आपल्या लोकांना माहित नाही. महाराज आपल्याला फक्त एक तलवार, अफजल खान, शाहिस्ते खान, ह्याच्या तात्पुरत्या छोट्या गोष्टी सारखी एवढेच माहिती आहेत आपल्याला. व्यावसायिक दृष्टिकोन शिवाजी महाराजांचं आचरण विचारण आपण घेतलं पाहिजे. बरोबर. आणि आर्थिक नियोजन उद्योजकांचं असं मला असं वाटतंय की उद्योजक आर्थिकच्या पद्धतीनं, म्हणजे मी बँक जर म्हटलं उदाहरण की जिथं उद्योग आला तिथं बँक आली, तर बँक आपण समजून घेतली पाहिजे. तर बँकचा इंटरेस्ट काय आहे, म्हणजे उदाहरण रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट होतो, ROI म्हणतो आपण. ते कुणी काढलंय का व्यवसायाचं? हे कुणीच काढत नाही. की बऱ्याचदा काय आहे की चहाचं दुकान चाललं म्हणून आपणही चहाचं दुकान टाकायचं. जो आपण व्यवसाय करतो त्याचं व्यवस्थित किती कामगार लागणार आहे, किती लाईट बिल लागणार आहे, किती भाडं जाणार आहे, मी लावलेले इन्व्हेस्टमेंट किती पैसे येणार आहेत, ह्याचं कॅल्क्युलेशन गणित आपण कधीही बघत नाही. आणि ज्या वेळेस आपल्याला उदाहरण समजा 10 लाखाचं लोन पाहिजे असतं, तर आपण 20 बँकेत टाकतो की 20 नाही तर 10 तरी देतील, बरोबर, अशा मानसिकतेने घेतो. आणि लागतात 10च. मग बँकेने चुकून जर 15 लाख दिले तर 5 लाख आपण स्वतःच्या मौजेसाठी खर्च करतो. आणि अननेसेसरी ते आपल्याला व्याजदर वाढत राहतं. म्हणजे आर्थिक नियोजन काय की तुमचं IT रिटर्न व्यवस्थित भरणे किंवा आलेला हप्ता वेळेवर भरणे म्हणून म्हणजे आर्थिक नियोजन आहे का? तर मला असं वाटतं अजिबात नाही. संध्याकाळी तुमचा प्रॉफिट लॉस कळायला पाहिजे. तुमच्या बॉडीला चांगली डिसिप्लिन पाहिजे. कशाचं? आर्थिक, म्हणजे कामगाराचा पगार असो, लाईट बिल असो. म्हणजे लाईट बिल जर तुम्हाला जेव्हा लोन घेतात तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की 6 महिन्याआधीचं तुमचं लाईट बिल दाखवा आम्हाला. ते कशासाठी घेतात तर त्याचं कारण त्याला 20 गुण आहेत. अच्छा. त्या लाईट बिलाला ते माहीत नसतात. ते काय बघतात, 6 महिन्याचे मागचे सगळे बघतात आणि त्यात कुठं कॅरी फॉरवर्ड मागचं थकबाकी पुढं आहे का. जर असेल तर तुमचे मार्के जातात. बरं. त्याला 20 मार्क आहेत. तर हे सुद्धा आपण बघत नाही. मग हे जर असेल तर बँकेला कळतं की हा उत्तम वेळेवर पैसे भरणार माणूस, याला लोन दिलं पाहिजे.
शिस्तीचा आहे. आरबीआयचे रूल आपण वाचले पाहिजे. मोकळा वेळ असं आपण रील्स बघत बसतो, पण मला असं वाटतं आरबीआयचे नियम असं आपण वाचलं पाहिजे. आरबीआयचा नियम काय म्हणतो, जेव्हा तुम्ही लोन घ्यायला जाता, कुठलाही व्यावसायिक लोन घ्यायला जातो, तो लोन घेताना तो काय म्हणतो, मला 10 लाख रुपयाचं लोन पाहिजे. तर बँकवाल्याला पुढून लगेच त्याचा दुसरा प्रश्न असतो, तुझ्याकडं तारण काय, म्हणजे तू काय ठेवू शकतो. लगेच म्हणतो माझं घर आहे. बँक काय बघते, याच्या 30 लाखाचं घर आहे, 10 लाखाचं लोन पाहिजे, देऊन टाकू लगेच लगेच. पण आरबीआयच्या रूल मध्ये तो नॉर्म्स आहे का तारण कर्ज, तर नाहीये. की कोणालाही माहित नसतं. आपल्या डोक्यात एवढंच असतं की माझ्या घरी माझं घर 30 लाखाचं 10 लाखाचं लोन होऊन जाईल. बँक पण काय बघते की याच्या वडिलांनी घर घेतलंय, हा एवढा मोठा झालाय, तर हा कसला व्यवसाय करणार आहे. बँकेची बी सायकोलॉजी आहे ना. तरी सुद्धा बँक त्याला देते, त्याचं कारण त्याचं घर असतं. 30 लाखाचं नाही बोललं तरी घर देईल. आर्थिक शिस्ताच्या बाबतीत एवढं प्रचंड काही बोलण्यासारखं आहे. प्रचंड म्हणजे इन्व्हेस्टमेंट तुमची, म्हणजे एका बाजूला पैसे कमवणे आणि दुसऱ्या बाजूला पैसे इन्व्हेस्टमेंट करणे, ह्या व्यवसायाच्या 2 बाजू आहेत. आता मी सांगितलं ना, बरेचसे व्यावसायिक अडचणीत आहेत. त्याचं कारण काय की एका बिझनेस मधून प्रचंड पैसे कमवलेत आणि पैसे कमवल्यानंतर त्याला एक इगो येतो. इगो काय येतो की त्याला आपणही भगवान आहे, म्हणजे मी जे करल ते भारीच करल आणि मी पैसे कमवतो. म्हणजे मी म्हणतात ना, आपली म्हण आहे ती, लात मारून तिथं पाणी काढेल. त्या म्हणी कधीतरी अडचणीत आणतात. मग तो काय करतो, इकडचे पैसे तिकडे लावत बसतो आणि तिकडं तो धंदा बुडीत जातो. मग इकडचं भरायचं आणि इकडं पाणी भरायचं, असं ते अनबॅलन्स होतं आणि अशामुळे बरेचसे व्यावसायिक अडचणीत आलेत. त्यामुळे माझं कायम सगळ्यांना सांगणं आहे की आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं हे व्यवस्थित जमलं पाहिजे. गुंतवणूक, कमवलेल्या पैशाची गुंतवणूक. त्याच्यानंतर उद्योजक काय की गुंतवणूक त्याची चांगली झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, मेडिक्लेम स्वतःचा पाहिजे. मेडिक्लेम काही ठेवत नाही लोक. मेडिक्लेम पाहिजे, त्याचा टर्म इन्शुरन्स पाहिजे, ह्या गोष्टी पाहिजेत. उदाहरण की एक बिल्डिंगला आग लागते, सगळेजण पळतात, एक सिंधी माणूस एक बॅग घेऊन पळतो. लोक काय रे बॅग घेऊन फिरतो, तो काय नाही, घर जळलं तरी चालत. ह्या बॅगेमध्ये म्हणजे बँकेचे डॉक्युमेंट, माझ्या जागेचे, माझ्या घराचे जे जे महत्वाचे कागदपत्र आहेत, माझ्या फोटो पासून सगळं, ते सगळं ह्या बॅगेत आहे. असं कोण करतं का, मला असं वाटतं खूप कमी लोक आहेत डॉक्युमेंटेशन आपली करतात. तर हे सगळे गुण आपल्या व्यवसायात पाहिजे. म्हणजे नुसताच व्यवसाय करणं, त्याच्या बॅक एंड आहे, हा बेस आहे, हा बेस आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कळवल्या पाहिजे. आणि व्यावसायिकाने नवीन तरी थोडीशी उंची आली की आपल्याला एक कार दिसती 100%. घरचा एक जोर असतो की आता पैसे आलेत, आता नातेवाईक मध्ये घर घेतलं पाहिजे. सगळ्यात नातेवाईक तर सगळ्यात डेंजर, भयानक म्हणजे आपल्या आयुष्यात आलेलं, की त्यांना लगेच वाटतं घरच घेतलं पाहिजे. घर नाही घेतलं म्हणजे हा गरीब, अशी मानसिकता असते. माझं स्वतःचं घर नाहीये, मी आजही माझं घर नाही. मी आज 5 कोटीचं 100% घर घेऊ शकतो, पण माझ्या घराची व्हॅल्युएशन आता 1,80,00,000 रुपये आहे. मी जिथं रेंटनी राहतो, रेंट किती भरतो, फक्त 30,000 रुपये. म्हणजे माझं वय आता 38 आहे. तर तुम्हाला स्वतःला पेन्शन कुठल्या वर्षी मला आली पाहिजे असं जस्ट इमॅजिन केलं, 50-60. माझं वय 38 आहे, मला 7 वर्षाला 1 कोटी पेन्शन आता आहे. वय वर्ष माझं 38 आहे. तेवढी तरतूद केली पाहिजे ना. का नाही केली पाहिजे. म्हणजे तारुण्य असतं ना, हे इन्व्हेस्टमेंट साठी असतं. आपण तारुण्य हे इन्व्हेस्टमेंट साठी असतं. आपण ते शो करायला घालवतो. म्हणजे मी पण आता आयफोन घेतलेला आहे, तो 12 मिनी आहे, छोटासा, की खिशात माझा बसतो आणि माझं ऑनलाईन बँकिंग असतं. सेफ्टीसाठी मी तो आयफोन घेतलेला आहे. पण आता जी पद्धत युवकांमध्ये झाली नवीन उद्योजकामध्ये, की 12 आला की लगेच 13 घे, 13 आला की तो 12 द्यायचा, लगेच 13, 13 की 14, 14 आला की 15. म्हणजे आताची परिस्थिती मुलाची अशी आई दोन म्हणण्याची काम करते. आणि त्या हप्त्यावरचे जे आयफोन वाले जी मुलं आहेत ना, ती खूप वाढलीत अननेसेसरी. फक्त लोकांना मला माझ्याकडे आयफोन आहे हे दाखवण्यासाठी किंवा जी शोबाजी आहे ती बंद केली पाहिजे. म्हणजे सोशल मीडिया अशासाठी की मी किती आनंदी आहे, किती खुशी, माझ्याकडे किती किती काय आहे, काही नसताना हे दाखवण्यात बिझी आपण. दिखावा जो दिखता है वो दिखता है, कसं कधी नसतं. म्हणतात ना की
डोंगर लांबून चांगली दिसतात, दिसतं तसं नसतं. दिसतो तसं नसतं, असे खूप सारे अनुभव आहेत. सोशल मीडियाच्या बाबतीत हो खूप खरं आहे. तसंच आहे. त्यामुळं खूप ह्यात हे आहे. म्हणजे उदाहरण सांगितलं, आपण कुठल्या पोझिशनला आहे त्याला किंमत असते. म्हणजे मी कायम सांगतो की नाग आहे ना, नाग, साप तुमच्या घरात आला ना तर तुम्ही त्याला मारणार का? पिंडीवर असला की पाया पडसाल ना. तुम्ही पिंडीवर असलं पाहिजे का? पोझिशन तुमची कुठली पाहिजे? पिंडीवरची. घरात दिसलं की साप मारणार, पिंडीवर दिसलं की पाया पडणार. ही मानसिकता आहे. मग आपण कुठं पाहिजे, किती खर्च केला पाहिजे, खर्चाचं एक आपण पण मी तुम्हाला काय बंद केलं विचारलं होतं पाहिजे? की आता तुम्ही जे नियोजनाला इतकं महत्व देताय, तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही मौज मजा मस्ती करता का, किंवा त्यावरती पैसे खर्च करणं, याविषयीचा तुमचा विचार कसा आहे? माझी मूल म्हणजे खूप स्वस्त आहे. हम्म. त्याचं कारण काय, मला सह्याद्री फिरायला खूप आवडतं. मी आजही सकाळी 5 वाजता उठतो, फ्रेश होतो आणि म्हणजे फॅमिलीला वेळ कसा द्यायचा असतो. म्हणजे माझी मुलगी आता 7 वर्षाची आहे. वयाच्या 1.5 वर्षापासून मी तिला आंघोळ लाडाची घालतो. कुल्फीची हा, ती ब्रँड अँबॅसिडर आहे. म्हणजे वयाच्या 1.5 असल्या वर्षापासून 7 वर्षापासून माझ्या मुलीला मी आंघोळ घालतो. आंबड्याने घातली असेल का? त्याला त्यांनी ते सुख घेतलंय का? हा व्यवसाय तर पार्टच आहे ना. त्यांनी घातली असेल का? आदारीने घातली असेल का मुलीला आंघोळ? आजही माझ्या मुलीला आंघोळ घालतो. मुलाला आहे. आणि 6 वाजता तिला शाळेत ड्रॉप करून गाडी तिची येते. त्यानंतर मी आंबील नावाचा डोंगर आहे कात्रजला, त्या डोंगरामध्ये निदान 2-2.5 तास फिरत असतो, एकटाच. की स्वतःला तुम्ही सकाळी वेळ दिला पाहिजे. आपण स्वतःला वेळ देत नाही. आपल्या अडचणी आपण लोकांशी शेअर करत असतो. लोक अडचणी सांगितल्या अजून अडचणी वाढवतात. तर माझं म्हणणं आहे, तुमच्या अडचणी तुम्हीच केल्या पाहिजे. मामोदराव म्हणतात, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. तसं आपल्या अडचणी आपल्याला माहित असतात. त्यामुळे तुम्ही स्वतःला वेळ दिला पाहिजे. आणि माझं नियोजन आहे की दर महिन्याला मी माझ्या फॅमिलीसह ट्रिप करतो. म्हणजे मोबाईलला कसं आहे, एखादा हँग झाला की आपल्याला स्विच ऑफ करावा लागतो तो, आणि नंतर चालू करतो तो फास्ट चालतो. तसं आपल्याला सुद्धा सारखंच व्यवसाय करून 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 एक मानसिकता तीच राहते. त्यामुळे आपण स्विच ऑफ साठी कुठेतरी बाहेर फिरायला झाले पाहिजे, मित्र असले पाहिजे, फॅमिलीवर वेळ दिला पाहिजे. तर सगळं खूप अंग आहेत त्याला. आज इतक्या वेगवेगळ्या विषयांवरती तुम्ही बोलता आहात, आणि नक्कीच हे जे भावी होऊ घातलेले उद्योजक आहेत, किंबहुना आर्थिक नियोजनासारखा मुद्दा हा मला वाटतं सगळ्यांनाच लागू पडतो. सगळ्यांनाच, नोकरी करणाऱ्यांपासून प्रत्येकाला लागू पडतो. मी जसं म्हटलं की तुम्ही अनुभवाच्या शाळेत खऱ्या अर्थाने शिकलेले आहात, तर जाता जाता असा काही मंत्र तुम्हाला सांगावासा वाटतो आहे का पुढच्या भविष्याची आखणी करण्यासाठी? आखणीकरांना एवढंच सांगेल मी की एकतर व्यवसाय चालू करण्याच्या आधीची मानसिकता, एकतर मानसिकता तयार करा की मला हा व्यवसाय करायचा आहे. कुठलाही व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल तर त्या व्यवसायाचे तुम्ही कामगार वापरले. म्हणजे उदाहरण, तुम्हाला कपड्याचं दुकान टाकायचं आहे, तुम्ही 3 वर्ष कपड्याच्या दुकानात कामाला जायला पाहिजे. ते सगळं शिकून घेतलं पाहिजे. त्याचं ते शिकता शिकता तुम्ही मला 3 वर्षाचं तुमच्या जे काय पगार मिळेल त्याचा IT रिटर्न करता येतो आपल्याला 0. तर 0 वरती सुद्धा तुम्हाला एक 2-4 लाख रुपये लोन मिळतं. असं नाही की तुम्ही इन्कम टॅक्स भरलाच म्हणजे तुम्हाला पैसे मिळतात, असं नाही. बँक म्हणते याला सवय आहे ना, 0 का ना दाखवतोय ना गव्हर्नमेंटला, ते गरजेचं आहे. 3 वर्ष तुम्ही कुठेही तुमचं काम केलं पाहिजे. काम करत असताना पुढचे 5 वर्ष आहे ना, तुम्ही नातेवाईक, मित्र, 10वे 12वे वाढदिवस, जन्मदिवस हे सगळे बंद केले पाहिजे. स्वतःला फोकस केलं पाहिजे आणि सलग 5 वर्ष त्या जॉबवर काम केलं पाहिजे. मला यालाच जोडून एक प्रश्न विचारायचा आहे, कारण त्याविषयीचे तुमचे विचार खूप वेगळे आणि इंटरेस्टिंग आहेत. म्हणून की आपल्या कंपनीचा डिरेक्टर आज तुम्ही आहात, बरोबर. पण पुढे काय, कोण डिरेक्टर असावं याविषयी तुमची योजना आहे त्याविषयी? नाही, योजना सिंपल आहे की तुम्ही जगाचा अभ्यास जर केला, जगाचा अभ्यास केला, ज्यांनी फेसबुक काढलं, ज्यांनी मायक्रोसॉफ्ट काढलं, ज्यांनी गुगल काढलं, तो म्हटला का माझा मुलगा माझ्या खुर्चीवर बसला पाहिजे? अजिबात नाही. जगात हे कशाला प्राधान्य दिलं असतं? कर्तृत्वाला. म्हणजे आपला सुंदर पिचाई गुगलचा CEO आहे, त्याला का बसवलं CEO वरती? त्याच्या पात्रतेमुळे. तो गुगलचा काय जावई आहे? नाही. मामा आहे, भाचा आहे, काका आहे, चुलता आहे, असं काहीच नाही ना. त्याची कॅपॅसिटी आहे. तर माझ्या मुलाचा जन्म झाल्यानंतर मला खूप मेसेज आले की लाडाच्या कुल्फीला, पापड ग्रुपला
नवीन वारसदार मिळाला. आणि मी लगेच लाईव्ह आलो आणि सगळ्यांना सांगून टाकलं तिथेच लगेच की माझा मुलगा माझ्या व्यवसायाचा वारसदार होऊ शकत नाही. केव्हा होईल? ज्यावेळेस तो त्याची कॅपेबल होईल. म्हणजे माझा मुलगा जर मोठा झाला तर सगळ्यात पहिले मी त्याला काय करेल की माझी कुल्फीची जी गाडी आहे मोठी 407 ती भरायला लावेल त्याला. पहिले त्याला त्या ड्रायव्हरचा किन्नर बनवेल. त्यांनी किन्नर झालं पाहिजे. त्यांनी त्या 407 मध्ये किती एक्झॅक्ट बॉक्स बसतात मला माहिती आहे. 407 जर भरला मी तर त्याच्यात 2600 बॉक्स बसतात आणि 20 फुटी जर भरला तर त्यात 4200 बॉक्स बसतात. हे मला इथं बसून माहिती आहे. का तर मी भरली गाडी. त्यांनी भरलीच नाही ना. मग त्याला कंपनीत दुधावरती थांबवलं पाहिजे. कोल्ड रूम चं मॅनेजमेंट त्याला दिलं पाहिजे. मग तो खालून खालून ज्यावेळेस असं वाटेल मला की तो आता कॅपेबल आहे तरच तो चेअरमध्ये बसेल. म्हणजे माझं म्हणणं आहे की पुढच्या पिढीला एकदम पुढचीच बसून आहे. हा धोका आहे. हा धोकाच आहे. म्हणजे सेफ झोन मध्ये जसं म्हटलं जातं की आता काय तुझा बाप मोठा आहे तुझी लाईफ तर काय सेटच आहे. तो सेफ असतो. आणि अशीच 90% जी मुलं आहेत ती सगळी पबला पार्टीला मिळतात. 10%च मुलं असतात की नाही वडिलांचं काम आहे मला प्रामाणिकपणे करायचं आहे. पण घरची शिकवण जर त्याला म्हणजे जे पेरतं तेच उगवतं. माझ्या मुलीला आजही विचारलं तुला काय व्हायचंय ती माझी मुलगी आजही म्हणते की पप्पा आपल्या लाडाची कुल्फी ही जगात न्यायची. जगात न्यायची. ब्रँड अँबॅसेडर ते तिला लहानपण तेच शिकले. तुला शिक्षण घ्यायचंय पण तुला मोठं होऊन तुला व्यावसायिक व्हायचंय. तिचंही आर्थिक नियोजन केलंय मी. ती वय वर्ष 16 असेल तेव्हा तिच्या अकाउंटला अंदाजे माझ्या 1,15,00,000च्या अमाऊंट ते माझ्या मुलीला मिळेल. ते शिक्षणासाठी नव्हे. तिचं 16 वर्षी ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईल तिथंच शिक्षण बंद. ती व्यवसाय 1,15,00,000 तुझ्या व्यवसायासाठी ठेवलेत. माझ्या मुलाच्या व्यवसायासाठी मी तेवढे पैसे ठेवलेत. पण आपली मानसिकता मराठी माणसाची आहे का? नाही. आपला माणूस काय म्हणतो की तू काम कर कुठे चिटक कुठंतरी चिटक. म्हणजे गव्हर्नमेंट असेल तर खूप चांगलं. असंच म्हणजे काम कर एक छोटस घर घे एक छोटीशी गाडी घे आणि रिटर्न झालं श्रम साफल्य नावाचं एक बंगला बांध. याच्या पलीकडे आपलं काय स्वप्न नसतं. त्यामुळं आपल्या आई वडिलांनी मानसिकता बदलली पाहिजे. आपल्या मुलाला लहानपणी सांगितलं पाहिजे तुला उद्योजक व्हायचंय. शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी व्यावसायिकाची पुस्तकं वाचली तरी त्याला इन्कम टॅक्स जीएसटी बसत नाही. त्याच्यामुळं आपण शालेय शिक्षण घेत असताना एक व्यावसायिकाचा कोर्स किंवा पुस्तकं युट्यूबला चांगलं मटेरियल आहे ते कायम कानावर पडलं पाहिजे. नक्कीच. खूप साऱ्या गोष्टी आहेत. खरंय. मला वाटतं आज राहुलजींशी हा संवाद साधत असताना अनेक गोष्टी त्यांनी अधोरेखित केल्या. सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं वाक्य मला वाटतं आपणा सगळ्यांच्या तोंडी आता यानंतर राहणार आहे की मोठी स्वप्न बघायला इन्कम टॅक्स जीएसटी पडत नाही. आणि तुम्ही शाळेत शिकत असताना सुद्धा व्यावसायिक अनुभव जो आहे तो 0 इन्कम टॅक्स दाखवून सुद्धा तुम्हाला काम करता येतं. तो अनुभव घेता येतो. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं तसं अनुभवाच्या शाळेत PhD झालेले आहेत राहुलजी. आणि आज लाडाची कुल्फी हा ब्रँड जगभरामध्ये इतका मोठा होतो आहे. या यशाचं रहस्य काय आहे ते आजच्या विनर टॉक शोच्या या भागामध्ये त्यांनी आपल्याला नक्कीच सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार. कारण सर अनेकदा पुस्तकी माहिती आम्हाला खूप मिळत असते. कसं यशस्वी उद्योजक व्हा याच्यावरती मला वाटतं 100-150 पुस्तकं बाजारात सहज मिळतील. पण त्यातला जो एक प्रॅक्टिकल त्यातले खाचखळगे जे आहेत आणि त्याच्यामध्ये खऱ्या कुठल्या दिशेने काम करायला पाहिजे याविषयीचे बारकावे आज तुमच्याकडून ऐकायला मिळाले. त्यासाठी मनपूर्वक आभार. धन्यवाद. भेटूया विनर्स टॉक शोच्या पुढच्या भागात.